पाणी प्रदूषणामुळे देखील मोठ्या प्रमाणात व्यक्तीच्या अधिकाराचं किंवा व्यक्तीच्या आरोग्याची हानी होताना दिसते. एक अलीकडची ताजी आकडेवारी आहे 2019ची. त्यामध्ये भारतातल्या 3119 शहरं आणि 209 गावामध्ये आणि त्याबरोबरच मोठ्या 8 प्रकारच्या ज्या जलवाहिन्या आहेत, जशा नद्या आहेत, त्या नद्यांमध्ये प्रदूषण झाल्यामुळे त्या परिसरातल्या व्यक्तीच्या आरोग्याला धोका निर्माण होताना आपल्याला दिसतो. आणि हा धोका वरचेवर म्हणजे दिवसेंदिवस वाढताना दिसतो. हा धोका कमी होताना दिसत नाही. आणि जर आपण काही निवडक उदाहरणं पाहिली तर जी गंगा नदी आहे, ह्या गंगा नदीच्या किनाऱ्यावर साधारणतः 40 कोटी लोक राहतात, त्याच्यापेक्षा अधिक. आणि त्यापैकी 2 लाखाच्या वर लोक आपली श्रद्धा म्हणून तिथं स्नान करतात. त्याबरोबरच ज्या लोकांच्या अस्थि विसर्जन होतं किंवा लोकांना नदीच्या किनारी त्यांचा अंतिम संस्कार होतो, तर त्याचा परिणाम म्हणून लोकांच्या आरोग्यावर होतो. आणि यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्यामध्ये अनेक प्रकारचे आजार निर्माण होतात. आणि ते निर्माण होण्यामध्ये प्रदूषण हे जबाबदार आहे. त्याबरोबरच भारतामध्ये व्यक्तीच्या निधनानंतर जे अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम आहे तो कुठल्या ना कुठल्या नदीमध्ये होतो. त्याबरोबरच ग्रामीण भागामध्ये आजही बहुतांश लोक टॉयलेटसाठी बाहेर जातात, उघड्यावर जातात. त्याबरोबरच अनेक प्रकारच्या शहरामधल्या जे नाल्याचं घाण पाणी आहे ते मुख्य नदीमध्ये सोडलं जातं. त्यातून देखील प्रदूषण हे मोठ्या प्रमाणामध्ये होतं. आणि अशीच परिस्थिती गंगा, जमुना, ज्या मोठ्या मोठ्या नद्या आहेत, त्या मोठ्या नद्यासहित ज्या बारीक सारीक नद्या आहेत, त्या नद्यामध्ये या पाणी गेल्यामुळे अनेक प्रकारची महामारी, अनेक प्रकारचे रोग, पाण्यासंबंधित असणारे अनेक आजार, या आजारामुळे व्यक्तींचे बळी जातात. आणि यामुळे नदीच्या काठी राहणाऱ्या किंवा शहरातलं पाणी नदीत सोडल्यामुळे त्या पाण्याचा प्रवाह हा हजारो किलोमीटरपर्यंत जातो. आणि आजार देखील या पाण्याबरोबरच, कारण हे पाणी व्यक्तींच्या पिण्यासाठी वापरलं जातं, व्यक्तीच्या अन्न निर्मिती करण्यासाठी वापरलं जातं, आणि अनेक प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू निर्मितीसाठी वापरलं जातं, की ज्याचा परिणाम आपल्या मानवी शरीरावर होतो, ज्याच्यामुळे आपलं आरोग्य धोक्यात येतं. म्हणून या गोष्टीमुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात मानवाच्या त्याच्या मानवी अधिकाराचं उल्लंघन होताना आपल्याला दिसतं. त्याबरोबरच प्रदूषण. आता हे प्रदूषण अनेक प्रकारचं आहे. शहरामधलं गाड्यांच्या धुरापासून होणारं, गाड्यांच्या हॉर्नपासून होणारं, शहरामध्ये पाण्यामुळे होणारं प्रदूषण, या प्रदूषणामुळे अनेक प्रकारच्या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी तो सामना करावा लागताना आपल्याला दिसतो. आणि ह्या प्रदूषणामुळे बालकांपासून ते वयोवृद्धापर्यंत सगळ्यांच्याच आरोग्यावर त्याचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. त्याबरोबरच कचरा ही मोठी समस्या भारताची डोकेदुखी बनलेली आहे. मग तो लहान शहर असो की मोठे शहर असतो, की या शहरांमध्ये कचऱ्याचा प्रश्न हा गंभीर प्रश्न बनला आहे. आणि ह्या कचरा डेपोच्या आसपासल्या लोकांच्या आरोग्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होताना दिसतं. आणि ह्या कचरा डेपोच्या आसपास किंवा कचऱ्याच्या आसपास या बहुतांश कोण आहेत, तर हा झोपडपट्टी एरिया आपल्याला दिसतो. किंवा ज्या गरीब आहेत, वंचित आहेत, उपेक्षित आहेत,
अशा लोकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होताना दिसतो. म्हणून पर्यावरण संरक्षणाच्या संदर्भाने किंवा मानवी हक्काच्या संदर्भाने पर्यावरणाचा विषय हा महत्त्वपूर्ण आहे. त्याबरोबरच नैसर्गिक पर्यावरण ही सुद्धा मोठी समस्या बनलेली आहे. तर नैसर्गिक पर्यावरण म्हणजे काय की ग्रीन हाऊस आज मोठ्या प्रमाणामध्ये झालेत, अनेक पेस्टिसाइड्स आल्यात, ज्याच्यामुळे जमिनीची क्षमता कमी झालेली आहे. आपण कीटकनाशक वापरल्यामुळे, खतं वापरल्यामुळे जमिनीची जो कस आहे, पोत म्हणतो, तो पोत कमी झालेला दिसतो. त्याबरोबर त्याचा परिणाम जीवावर होतो, मानवी आरोग्यावर होताना दिसतो. त्याबरोबरच जर आपण मागच्या काही 10 वर्षात जर किंवा 10, 15, 20 वर्षाचा जर आपण अवलोकन केलं तर पर्यावरणाचा जो समतोल आहे तो समतोल बिघडलेला दिसतो. म्हणजे कधी पाऊस पडतो, कधी ऊन पडतं आणि कधी थंडी वाजते. तर हे जो पर्यावरण समतोल जो बिघडला आहे त्याचं मुख्य कारण पर्यावरणामध्ये वाढलेलं प्रदूषण आहे. म्हणजे आपल्याला जुने लोक सांगतात की पहिले पाऊस एक एक महिना राहायचा म्हणे आणि पूर्ण पाऊस राहायचा, अतिवृष्टी व्हायची. आता तसं होताना दिसत नाही आणि पूर्ण सगळीकडे व्हायचं. जर महाराष्ट्रात पाऊस पडला तर पूर्ण महाराष्ट्र तो पाऊस पडत राहायचा. आता तसं होत नाही. एका विशिष्ट ठिकाणी पाऊस पडतो, दुसऱ्या ठिकाणी पाऊस पडत नाही. म्हणजे एका तालुक्यामध्ये 2 गावावर पाणी पडतं किंवा एका जिल्ह्यात 2 तालुक्यात पाऊस पडतो, इतर तालुक्यामध्ये पाऊस पडत नाही. तर हे पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळे आपल्याला पाहायला मिळतं. आणि जो पाऊस पूर्वी जूनमध्ये यायचा तो आता पाऊस ऑगस्टमध्ये आपल्याला येताना दिसतो. म्हणजे 2-2 महिने पर्यावरणाचं जे चक्र आहे ते चक्र, मोसम म्हणतो आपण, ते चक्र पुढं जाताना आपल्याला दिसतं. आणि हे कशामुळे होतंय तर अनेक प्रकारच्या पर्यावरणामध्ये प्रदूषण वाढल्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होताना दिसतात. म्हणून पर्यावरण समतोल ही मुख्य समस्या आज बनलेली आहे. जर काही निवडक आकडेवारी जर पाहिली तर आपल्याला असं दिसेल की भारतात बद्दल बोलताना 1947 पासून ते 95 पर्यंत पर्यावरणासंबंधी अनेक प्रदूषण करणाऱ्या अनेक घटना इथे घडल्या. त्याच्यामुळे पर्यावरणासंबंधी अतिशय खराब परिस्थिती नोंदवल्याची अनेक मते किंवा मतं नोंदवलेली आहेत असं आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे कोण नोंदवलंय तर विश्व बँकेच्या एका अहवालानुसार त्यांनी म्हटलं की भारतामध्ये 47 पासून ते 95 पर्यंत, म्हणजे स्वातंत्र्यापासून ते 95 पर्यंत पर्यावरणाला विघातक आणि पर्यावरणाला आव्हान ठरणाऱ्या अनेक गोष्टी भारतामध्ये घडल्या, ज्याच्यामध्ये वाढतं शहरीकरण, औद्योगिकरण, जंगलाची कटाई, जमिनीची धूप कमी होणे, राजस्थानसारख्या जे आपलं वाळवंट आहे, थार वाळवंट, त्याच्यामध्ये वाढ होणे, अशी कारणे त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. पण 1995 पासून 2010 पर्यंत ते असं त्यांचं म्हणणं असं आहे विश्व बँकेच्या अहवालानुसार की गुणवत्तापूर्ण कार्य, जे सकारात्मक कार्य आहे ते कार्य इथे पाहायला मिळतं. आणि आत्ताच्या आकडेवारीनुसार की भारतामध्ये 90 लाख हेक्टर जमीन, या जमिनीपैकी 17,50,00,000 हेक्टर हे जमीन, 90 लाख कोटी हेक्टर असं या जमिनीपैकी 17,50,00,000 हेक्टर जमीन हे हलक्या प्रतीचे आहे, ज्याच्यामध्ये कृषी संबंधी किंवा कृषीचं उत्पादन आपण घेऊ शकत नाही, आणि जरी घेतलं तर ती जमीन ही नापीक स्वरूपाची पाहायला मिळते. म्हणजे आपण एका बाजूला असं पाहतो की एकीकडं औद्योगिकरणाच्या प्रक्रियेमध्ये, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रक्रियेमध्ये शेती संबंधी अनेक शोध लागताना दिसतात. शेतीच्या पिकाच्या उत्पादनामध्ये भरमसाठ वाढ होताना दिसते. तर दुसऱ्या बाजूला भारतामध्ये शेतीचं क्षेत्र देखील
कमी कमी होत जाताना आपल्याला दिसतं. आणि म्हणून ज्या कोरडवाहू शेती आहेत, ज्या शेती मोसमी पावसावर अवलंबून आहेत, ज्याला आपण हंगामावर अवलंबून आहेत, त्या शेतीचं, त्या शेतकऱ्यांचं आणि तिथून मिळणारं उत्पादन हे आता संकटात सापडलेलं आपल्याला दिसेल. म्हणजे यामुळे काय होऊ लागलं तर शेतीच्या उत्पादनामध्ये ज्या कोरडवाहू, मध्यम आणि कमी शेतकरी आहेत, त्या शेतीमध्ये उत्पादनाचं प्रमाण हे कमी होऊ लागलेलं दिसेल. आपण जेव्हा स्वतंत्र झालो तेव्हा आपल्या पहिल्या वन धोरणामध्ये असं आपलं उद्दिष्ट होतं की 1/3 वन क्षेत्र हे आपलं उद्दिष्ट होतं. परंतु सध्या आपलं वनक्षेत्र किती आहे तर 9 ते 12% आहे. म्हणजे जो आपल्याला शुद्ध ऑक्सिजन, अनेक नैसर्गिक संसाधने आपल्याला ज्या एरियातून मिळतात, ज्या क्षेत्रातून मिळतात, ते क्षेत्र म्हणजे वन आणि पर्यावरण आहे. परंतु ते क्षेत्र आता कमी होताना दिसतंय. आणि अनेक संकटांमुळे आता ही शेती किंवा हे क्षेत्र, हे पर्यावरण संकटात आल्यामुळे मानवाचे हक्क सुद्धा, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, मानवी हक्क सुद्धा संकटात आलेले आहेत. याला अनेक कारणे जबाबदार आहेत. त्या कारणाचा विचार करता त्या सगळ्याचा परिणाम हा मानवी हक्कावर होताना आपल्याला दिसून येतो. म्हणून पर्यावरणाचा मानवी हक्काशी हा प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष संबंध आहे. म्हणून मानवी हक्क आणि पर्यावरण ह्याचं काय देणं घेणं आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. आज आपण आंतरविद्या शाखेमध्ये राहतो आणि तुम्ही उद्या अधिकारी होणार आहात. आणि जेव्हा आपल्याला अधिकारी व्हायचं आहे किंवा आपल्याला एखादी पोस्ट काढायची आहे तर तेव्हा त्या प्रत्येकाचा काय संबंध आहे ह्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि मग या सगळ्या पर्यावरणाचा परिणाम काय होतो तर दरवर्षी मातीच्या प्रदूषणामध्ये किंवा जमिनीच्या प्रदूषणामध्ये मोठं भूस्खलन देखील होताना दिसतं. मातीची क्षमता कमी होताना दिसते, जमिनीची धूप कमी होताना दिसते. त्यामध्ये दरवर्षी 4 ते 12 किंवा 4 ते 12 अरब टन मातीची क्षमता कमी होताना आपल्याला दिसते. हा 2018ची आकडेवारी आहे. दरवर्षी 4.7 ते 12 अरब टन जमिनीची जी मातीची क्षमता आहे ती क्षमता आपल्याला कमी होताना दिसते. याचा परिणाम काय झाला तर याचा परिणाम असा झाला की दरवर्षी 3% डिग्री सेल्सिअस हे 3 डिग्री सेल्सिअस 3% नाही, सॉरी, 3 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये ती वाढ होते. आणि या तापमानाचा परिणाम काय होतो तर या परिणामामधून काय होतं तर भारतात मोठ्या प्रमाणामध्ये गव्हाचं उत्पादन आपण घेतो. आणि जे वेगवेगळे प्रमुख राज्य आहेत, ज्याच्यामध्ये मध्य प्रदेश आहे, ज्याच्यामध्ये पंजाब आहे, त्याच्यामध्ये हरियाणा आहे, या राज्यामध्ये गव्हाच्या उत्पादनामध्ये दरवर्षी 15 ते 20% उत्पादनामध्ये कमी होताना दिसते. आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम तुम्हाला मिळणाऱ्या संसाधनावर होतो. म्हणून पंजाबमध्ये प्रत्येक घरात तिथे माणसाला कॅन्सर आहे. म्हणजे प्रत्येक पंजाबमधल्या बहुतांश घरामध्ये प्रत्येकातल्या एकाला तरी कॅन्सर आहे. याचं कारण काय? कारण जे पंजाबमध्ये पाण्याचं जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. दूषित पाणी हे
व्यक्तीच्या अन्न घटकामधून त्याच्या शरीरामध्ये जाते. कारण पंजाबचं जे नावच आहे ना, पंजाब, पंजाब म्हणजे काय तर पंच आणि आब प्लस पंजाब. पंच म्हणजे 5 आणि आब म्हणजे पाणी. म्हणजे उदाहरण म्हणून सांगतोय. आणि मग हे पंच म्हणजे कोणत्या 5 नद्या, कोणत्या कोणत्या 5 नद्या आहेत, ज्या 5 नद्याच्या आधारावर पंजाब आपण म्हणतो. या संपूर्ण पंजाबमध्ये या 5 नद्या विस्तारलेल्या आहेत. आणि त्या 5 नद्यामध्ये होणारं पाण्यातलं प्रदूषण, ते प्रदूषण शेतीमध्ये, ते प्रदूषण अन्न घटकामध्ये, ते प्रदूषण व्यक्तीला मिळणाऱ्या अन्न घटक आणि त्याच्या पाण्यामधून ते होतं. म्हणून अशा अनेक प्रकारचे आजार हे व्यक्तीला होताना दिसतात. पर्यावरण संदर्भात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न झाले. त्याचा संबंध आपल्या मानवी हक्काशी आहे आणि अनेक वेळा तसे प्रश्न पण विचारलेले आहेत. तर पर्यावरणासंबंधी जो ठोस आणि औपचारिक प्रयत्न होता, तो प्रयत्न 30 जुलै 1968 मध्ये होताना आपल्याला दिसतो. आणि हा प्रयत्न युएनच्या व्यासपीठावरून झाला. आणि युएनच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेने 1968 मध्ये पर्यावरण समस्येवर, पर्यावरण संरक्षणासंबंधी किंवा पर्यावरणाला आव्हान ठरणाऱ्या अनेक घटकांच्या आधारावर पर्यावरण संरक्षणासंबंधी महत्त्वपूर्ण पाऊल उचललं. आणि त्या संदर्भात त्यांनी चर्चा घडून आणली. आणि या परिषदेने प्रस्ताव संख्या 1946 च्या अंतर्गत एक प्रस्ताव संमत केला. आणि त्याच्यात ते असं म्हटलं की आधुनिक वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानात्मक विकासाच्या दृष्टीने मानव आणि त्याच्या पर्यावरणामध्ये बदल झाला आहे. बघा काय महत्त्वपूर्ण आहे इथे. आधुनिक वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने मानव आणि पर्यावरण यामध्ये बदल झाला आहे किंवा झपाट्याने याच्यातला बदल होत आहे. ज्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमुळे काय होतंय, व्यक्तीचं आणि पर्यावरणाचं नुकसान होतंय. म्हणून व्यक्ती आणि पर्यावरणाच्या संरक्षणासंबंधी आपण काळजी घेतली पाहिजे आणि अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले पाहिजेत. या प्रस्तावामध्ये म्हटलं गेलं. आणि साधारण सभेने मग सांगितलं की पर्यावरण प्रदूषणाचा विचार करून आता काय केलं पाहिजे, याच्या पुढील विकासाची वाटचाल ठरवली पाहिजे. म्हणजे 68 मध्ये असं ठरलं गेलं युएनच्या व्यासपीठावरून की याच्या पुढची जी वाटचाल आहे, जी वाटचाल आपण औद्योगिक तंत्रज्ञानात्मक आधुनिक जी वाटचाल आहे, त्या वाटचालीमध्ये पर्यावरणाचं संरक्षण होईल किंवा प्रदूषण कमी होईल अशा प्रकारचाच विकास आपण केला पाहिजे. आणि त्याच पद्धतीने आपण विकासाचं नियोजन ठरवलं पाहिजे, ज्यामुळे मानव आणि पर्यावरण या दोघांची हानी होणार नाही. म्हणून ही बाब आपण नीट पद्धतीने विचारात घेतली पाहिजे आणि गंभीरपणे इथे चर्चा घडून आणली की पर्यावरण संरक्षण हे महत्त्वपूर्ण असून पर्यावरणासमोर आव्हान ठरणाऱ्या अनेक बाबींचा सकारात्मक विचार होणं
अधिक महत्त्वाचा आहे. आणि ज्या इतर सहकारी संस्था आहेत UN च्या, ज्याच्यामध्ये ILO आहे, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, त्यामध्ये अन्न आणि कृषी संघटना आहे, त्यानंतर WHO आहे, त्यानंतर आंतरराष्ट्रीय परमाणु घटक आहेत. या संघटनांनी देखील पर्यावरणासंबंधी अनेक महत्त्वाचा विचार विनिमय इथे केलेला आपल्याला दिसतो, ज्या माध्यमातून माणूस आणि व्यक्ती आणि पर्यावरण हे कसं संरक्षित करता येईल या दृष्टीने मोठा प्रयत्न झालेले आहेत. म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरणाच्या संरक्षणासंदर्भात जे महत्त्वाचे पावलं उचलली गेली, त्यापैकी पहिलं पाऊल औपचारिकपणे संघटनात्मक पातळीवर UN च्या व्यासपीठावरून ते उचललं गेलं, ते म्हणजे 1968 मध्ये 30 जुलै 1968 मध्ये जी आर्थिक आणि सामाजिक परिषद होती, त्या परिषदेने हा मुद्दा उचलला की पर्यावरण संरक्षण झालं पाहिजे. तो दुसरा प्रयत्न झाला महत्त्वाचा, तो म्हणजे 72चा, आणि याचं नावच होतं मानव पर्यावरण स्टॉकहोम. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरण संरक्षणाचा जो पहिला प्रयत्न होता, तो प्रयत्न मानवी पर्यावरण जपण्याचा होता. आणि या स्टॉकहोममध्ये 119 देश जे सदस्य राष्ट्र होती, ही 119 देशांनी पृथ्वी संमेलन भरवलं होतं. आणि या पृथ्वी संमेलनाचा भाग म्हणून पर्यावरणाच्या दृष्टीने हे संमेलन महत्त्वपूर्ण होतं. आणि यामध्ये पृथ्वी म्हणजे एकच पृथ्वी हा सिद्धांत स्वीकारण्यात आला. इथे काय झालं तर एकच पृथ्वी, कुणाची पृथ्वी एकच, जगभरामध्ये एकच पृथ्वी आहे आणि याचं जतन झालं पाहिजे, याचं संवर्धन झालं पाहिजे, हा प्रयत्न इथे होताना दिसतो. म्हणून अनेक दृष्टीने स्टॉकहोम परिषद महत्त्वपूर्ण आहे. ती चर्चा आपण नंतर करूया.